किती धुवून झाल्या, किती राहिल्या? बरेच राहिले तर पाणी बदलीत होते ना जरा, की मग शेंड्यांना पाणी चिकट जातं. नाही तर पावसाने खेळ केला नाही तर वाफ अजून उपटून झाला असता. पाऊस आला नेमका. हे मंडई असं आहे, पावसा पाण्याचं धुवायचं काम चालू आहे. काल रात्री 10 वाजले होते का ग? आज थोडं लवकर चालू करू. काल तसं वावरातून यायला पण उशीर झालता ना आपल्याला. हे काय नंतरून उपटलेली भाजी आणलेली आहे, थोडीफार राहिली बांधायची. पाऊस आला नेमका त्याच्यामुळे उपटेल भाजी घेऊन यावं लागलं. इथं नाना बांधिते आहे, इथं काही जुड्या बांधून झाल्या आहे, इथं धुवायचं काम चालू आहे. शेतकऱ्याचं मालाचं कामच असं आहे, झालं तर सोनं नाही तर डायरेक्ट माती. शेती हा असा जुगार आहे, पण हा शेतकरी का काय जुगार खेळत राहतो. हे काही इकडे लावून ठेवायच्या गाड्यामध्ये. कष्ट करायची हे ठेवावं लागती, भाव मिळो नाही मिळो. आता तुम्ही म्हणता ना असं का म्हणून म्हणता, आता हीच जोडी जर लय असती तर हिला 5 रुपयाला पण कोणी विचारलं नसतं. पण आज मार्केटमध्ये जुडी नाही, म्हणजे मी त्याची भाजीच नाही पाहिला. त्याच्यामुळे आधी 30 रुपये 35 रुपये 40 रुपये 50 रुपये जुडी जाऊ राहिली. आता ही ते शहरानुसार भाव आहे. हात विक्रीन जर विकली तर आता आपल्या म्हणजे ग्रामीण लेवलला पण ही जुडी आज 40 रुपये जुडीन जाते. पण विषय असा आहे, मी जर तिथं 40 रुपयाच्या नादी जर लागले तर दिवसभरात नाही फक्त 100 जुडी विकून येईल बसून. पण तीच जर 10 रुपये कमी देऊन तिथं घेऊन विकणाऱ्यांना जर दिली, जे दिवसभर घेऊन बसते, तर ही 30 रुपयाने मिनिमम दिवसाच्या 200 जुड्या तरी त्यांना देऊन मागावी शकते. म्हणजे दिवसाला 4000 कमवण्यापेक्षा 200 जुड्या देऊन दिवसाला 6000 कमवून आपलं ओके मध्ये आनंदी राहायचं. लय जर अपेक्षा करायला गेलं, लय लोभ करायला गेलं तर कमी पैसे येते. विषय असा आहे. पुढच्या मेथीला फुलं निघतील त्याचं काय? हो आता जे होईल ते नशीब. याला भाव भेटले कमी नाही बसून निघायचं म्हणल्यावरती. हा बसून विकायचं म्हणलं तेच होणार. मग फुलं निघते, मग इथला घास असा पळून जाईल. त्याच्यामुळे लय लोभ नाही करायचा. आता काही जण मला त्या मेथी टाकायच्या वेळेस म्हणत होते टाकू नका पस्तावा येईल, पण आपलं आमचं म्हणणं असं होतं का नाही टाकून पस्तावण्यापेक्षा टाकून पस्तावलेलं बरं. जर त्यावेळेस खरंच जर असं वाटलं असतं का लय पाऊस जर झाला, मेथी जर जळाली, नकोच टाकायला, दुसरं काहीतरी करू. आणि आज किती पस्तावा आला असता. त्याच्यामुळं न करून पस्तावण्यापेक्षा करून पस्तावलेलं कधी पण चांगलं. नाही 10 रुपये जरी जुडी गेली असती, समजा लईच भाजी झाली असती, पस्तावा नसता आला, म्हणजे पस्तावा आला असता. 10 रुपये जुडी, मग 10 रुपये जुडी नाही ना, घरचं माणूस लागत मग उपटायला. चालू आहे आता इथं